नमस्कार, मी सानिका रायरीकर, MN न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। महाराष्ट्रातील सारथी, बार्टी व महाज्योती या संस्थेच्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना गेली 2 वर्ष अधिछात्रवृत्ती न मिळाल्याने फुलेवाडा पुणे ते मंत्रालय मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला। महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर अशा कुटुंबातून संशोधन क्षेत्रात सरकारच्या फेलोशिपच्या विश्वासाने प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना मोठ्या शैक्षणिक नुकसान व मानसिक तणावातून जावे लागत आहे। सदर बार्टी, सारथी व महाज्योती संस्थेतील संशोधक विद्यार्थी यांचे लॉंग मार्च आज लोणावळ्यात आल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आदी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपल्या व्यथा आणि त्यामुळे होणारा आर्थिक, सामाजिक नुकसान याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी लॉंग मार्च मधील संशोधक विद्यार्थ्यांचे हमाल पंचायत ते राजाराम साबले आणि चळवळीतील प्रसाद बागवे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले। यावेळी सीमा वानखेडे, तनुजा पंडित, नमिता खरात, तय्यबा मुलानी, अजय गांगुर्डी, सुद्दाम मुजावर, अविनाश गुरव, पुंडलिक गच्चे, आकाश इंगोले, रोहित परीट, कैलास गायकवाड आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते। पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पावसात कशासाठी? फेलोशिपच्या हक्कासाठी। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पावसात कशासाठी? फेलोशिपच्या हक्कासाठी। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। तुमचं आमचं नातं काय? जय श्रीराम, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय श्रीराम, जय शिवराय। राजश्री शाहू महाराज की जय। राजश्री शाहू महाराज की जय। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय सो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय सो। बोलणार कोण आहे त्यांना एकीकडे सरकार मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणीसाठी एकीकडे लाडकी बहीण योजना राबवतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये संशोधन करणाऱ्या ज्या आपल्या विद्यार्थिनी आहेत, ज्या मुख्यमंत्र्यांच्या त्याही लाडक्या बहिणी आहेत, त्या गेल्या 2.5 वर्षापासून PhDच्या संशोधन फेलोशिपसाठी संघर्ष करत आहेत। अनेक बैठका झाल्या, अनेक चर्चा झाल्या, पण त्या चर्चांना कुठेतरी त्याचं फलित भेटत नाही आहे। म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून महात्मा ज्योतिबा फुलेवाड्यापासून आज मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च काढलेला आहे। या लॉंग मार्चसाठी पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गडचिरोलीसारख्या भागातून लोक आज विद्यार्थी आमच्या इथं लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही लढत आहोत, पण आमच्या लढ्याला कुठे सरकार आमची दखल घेत नाही आहे। आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहोत, तरी आमच्यासोबत तळेगाव दाभाडेपासून एकही पोलीस अधिकारी नव्हते। आमची कुठेही आमची दखल घेतली जात नाही आहे। एवढ्या एक्सप्रेस हायवेला एवढ्या गाड्या, एवढ्या 2.5 वर्षापासून आमची फेलोशिप पेंडिंग आहे। आम्ही चालतोय, पण अख्ख्या रोडला आमच्यासोबत इतक्या मोठमोठ्या गाड्या येत आहेत, पण त्या गाड्या आम्हाला काही होऊ शकतं। जसं आता महाराष्ट्रभर हिट अँड रनचे प्रकरणं चर्चेत आहेत, एखाद्या आम्हाला अशी भीती वाटते की आमच्या बाबतीतही एखादे हिट अँड रन प्रकरण होऊ शकतं। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की तुमच्या लाडक्या बहिणी गेल्या 8 दिवसापासून रस्त्यावर चालत आहेत, 2.5 वर्षापासून संघर्ष करत आहेत। कुठेतरी आमची दखल घेऊन लवकरात लवकर आमचा प्रश्न निकाली काढावा। आमचं शैक्षणिक तसेच आर्थिक वैवाहिक जीवनाचं आमचं खूप मोठं नुकसान होतं आहे। आमचे 2-2 वर्षाचे 1-1 वर्षाचे लेकरू घरी आहे, तरी आम्ही भर पावसामध्ये चालत आहोत। त्यामुळे सरकारनं माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की सरकारनं आमची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा प्रश्न निकाली काढावा। बार्टी या संस्थेची संशोधक विद्यार्थिनी आहे। गेल्या 2.5 वर्षापासून आमचं फेलोशिपचं प्रकरण जे आहे ते शासनाने प्रलंबित ठेवलेलं आहे आणि हा जो फेलोशिपचा लढा आहे हा आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण शासन आमच्या ह्या लढ्याची, आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे। 16 दिवस 17 दिवस उलटून गेले आहेत। आज आमची मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग झाली आहे, पण त्या मीटिंगचा शासनाने काय अर्थ काढला आहे त्याचं अजूनही आम्हाला कुठलंही काहीही निरोप शासनाने दिलेला नाही आहे। 2.5 वर्षापासून आमच्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे, शारीरिक मानसिक नुकसान होत आहे,
त्या गोष्टींची भरपाई आम्ही कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे. 2.5 वर्षापासून विद्यार्थ्यांनी फक्त आंदोलनं करायची की आता त्यांनी त्यांचं संशोधनाचं काम पुढे न्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे. एकीकडे शासन आमच्यावर प्रश्नचिन्ह उचलतंय की PhD करून तुम्ही काय दिवे लावणार. तर मला एक सांगायचं आहे सर्वांना की आत्तापर्यंतची जेवढी काही धोरणं महाराष्ट्र शासन राबवतंय किंवा भारत सरकार राबवतंय त्या सर्व धोरणांमध्ये PhD धारकांचा किंवा त्या धोरणांमध्ये जो काही ते धोरणं असतात त्यामध्ये PhD संशोधकांचा वाटा हा खूप मोठा आहे. आणि आपण आज ही जी संशोधकांवर वेळ आणलेली आहे रस्त्यावर उतरण्याची ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र आहे. एकीकडे जिथे तुम्ही लाडकी बहीण योजना जाहीर करताय तर दुसरीकडे तुमच्याच ज्या बहिणी आहेत त्यांना फेलोशिप मिळावी म्हणून त्या गेले 4 दिवसांपासून सातत्याने पावसात भिजून त्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढतायत. माझी शासनाला एकच विनंती आहे की आज जर का आमच्या जीवाला काहीही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण. तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे. आमची शासन विरोधी भूमिका नाही आहे, आम्ही आतंकवादी नाही आहोत. म्हणून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून UGCच्या नियमानुसार पूर्ण फेलोशिप लवकरात लवकर देण्यात यावी ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे. गौरव सांगळे महाज्योती. नमस्कार, मी गौरव सांगळे महाज्योती या संस्थेकडचा संशोधक विद्यार्थी आहे. एकीकडे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे संशोधनावर किती खर्च करत आहे याचा दाखला देतं, परंतु आज ग्राउंड लेवलला हे संशोधक विद्यार्थी आपल्या फेलोशिप करता भांडत आहेत. ज्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचे रस्ते पुढे केले, आज तिथे असली की ह्या शिक्षणाकरता रस्त्याने चालत आहेत पावसामध्ये, त्याची काळजी घेण्यासाठी कुणी नाही. हे सर्व संशोधक विद्यार्थी हे 2.5-3 वर्षापासून आपलं घरदार सोडून सर्व शिक्षण आपले आर्थिक प्रश्न वगैरे मांडत आहेत, परंतु कोणाला याची काही तमा नाही. आत्ता झालेल्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 10 ते 12 आमदारांनी प्रश्न विचारले की सारथी बार्टी महाज्योती या फेलोशिपचं काय झालं, परंतु त्याचेच मंत्री असलेले आपले माननीय मुख्यमंत्री त्यांच्याकडे त्याचं उत्तर देण्यासाठी वेळ नाही. आज हे सरकार या बहुजन विद्यार्थ्यांचं का अंत बघत आहे. या रस्त्यावरून त्यांना एखादं हिट अँड रनची केस करायचीच आहे का, याचं उत्तर देण्यासाठी मला वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. का आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या दारात जायचं, त्यांनी काय ते यायचं नाही. माझा हा प्रश्न आहे सरकारला की किती दिवस अशी तुम्ही वाट बघणार आहात आमची. यातला एखादा जीव तुम्हाला द्यायचा आहे का, याचं तरी उत्तर द्यावं कमीत कमी या मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा ही माझी विनंती आहे. संशोधक विद्यार्थी हा मागच्या 2.5 वर्षापासून झालेला संघर्ष आहे, पण आमच्या 24 जूनला पण आमचे हा लॉंग मार्च निघाला होता. पण महात्मा फुले वाड्यापासून हा लॉंग मार्च निघाला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून थांबला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात झालं की बैठक लावू. त्या ठिकाणी बैठक लावली पण आम्हाला थोडासा काही निर्णय दिला गेला नाही. त्यामुळे परत आम्हाला हा लॉंग मार्च मार्ग पत्करावा लागला. आम्हाला सांगायचं सरकारला की हे सरकार जे आहे तर ते आमच्या संशोधकांची विनंती आहे की ते आम्ही रस्त्यावर फिरतोय, संशोधन करण्याचं काम करायचं तर रस्त्यावर जावं लागतं आणि लोणावळ्याच्या ठिकाणापर्यंत ते पर्यटकासाठी येत असतात. पण आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी लोणावळा गाठावा लागला आणि आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत. आमचा असा आहे की 19 तारखेपर्यंत मंत्रालय आम्ही गाठणार आहोत आणि पुढील दिशा करत आहे. आमचं जे शिष्टमंडळ आहे हे सरकारतर्फे फॉलोअप घेत पण आहे आणि चालत आहेत आणि विद्यार्थी संशोधक हे मोठ्या प्रमाणावर गावाकडून खेड्यापाड्याकडून येत आहेत. गडचिरोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर, सांगली, साताराच्या सगळ्या महाराष्ट्रामधून संशोधक विद्यार्थी हे त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. मी प्रसाद बागवे, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, त्याचा राज्य समन्वय म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. हे विद्यार्थी 12 तारखेला पुण्यावरून निघालेले आहेत आणि 19 तारखेपर्यंत मुंबईच्या मंत्रालयामध्ये हे पोचणार आहे.
ह्या ठिकाणी खूपच दुर्दैवी अशी ही घटना आहे की शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जाणारं पुणे आणि तिथून ह्या विद्यार्थ्यांना पायी मार्च करत या ठिकाणी जाण्याची वेळ सगळ्यात गेली अडीच वर्ष हा लढा सुरू आहे आणि फेलोशिपची जी मागणी आहे यापूर्वी फेलोशिप दिल्या गेलेल्या आहेत की अचानक अशी नवीन काही मागणी याच्यामध्ये नाही आहे आणि ती फेलोशिप त्या ठिकाणी बंद करून त्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. एकतर हे उच्च शिक्षित तरुण आहेत, तळागाळातून आलेले शेतकरी गरीब कष्टकरी समुदायातून हे आलेले सगळे विद्यार्थी आहेत आणि यांना आर्थिक खूपच झळ त्याच्यामुळे बसत आहे आणि त्यांच्या पूर्ण संशोधनावरती त्यांच्या अभ्यासावरती याचा दुष्परिणाम होतो आहे आणि हे फक्त त्या विद्यार्थ्यांचंच नुकसान नसून या देशामधल्या पूर्ण ह्या व्यवस्था जी आपली बदलण्याची त्यांच्यात ती क्षमता आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं देशाचं नुकसान होतं आहे. तर मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या ह्या राज्याच्या सरकारला माझं या ठिकाणी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडून सांगणं आहे की लवकरात लवकर त्यांचा फेलोशिपचा जो मार्ग आहे तो त्यांनी मंजूर करून हा मार्ग मोकळा करावा, या लोकांना न्याय द्यावा आणि यांचं जे कार्य आहे शिक्षणाचं तर ते शिक्षणच त्यांनी घ्यावं. त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ सरकारने येऊन देऊ नये, नाहीतर भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांसोबत जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय असेल किंवा इतरही ज्या देशभरामध्ये लढणाऱ्या संघटना आहेत या सगळ्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. आम्हाला पंचायतचे अध्यक्ष राजारामजी साबळे ज्या आलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आम्हाला पंचायतच्या वतीने स्वागत करतात. अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.